हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत कंट्रोल स्टेटमेंट इन जावा. वेल बेसिकली बऱ्याच लोकांना कंट्रोल स्टेटमेंट कुठले आहे ते माहीत असतील. आधी पटकन आपण बघूया व्हॉट इज मीन बाय कंट्रोल स्टेटमेंट. अ कंट्रोल स्टेटमेंट आर द स्टेटमेंट विच अल्टर द फ्लो ऑफ एक्झिक्युशन अँड प्रोव्हाइड अ बेटर कंट्रोल टू द प्रोग्रामर ऑन द फ्लो ऑफ एक्झिक्युशन. They are useful to write better and complex program. Basically तुमचा जो काय प्रोग्राम तुम्ही लिहिता त्या प्रोग्रामचा जो काय एक्झिक्युशन आहे, फ्लो ऑफ एक्झिक्युशन कंट्रोल स्टेटमेंट तुमच्या प्रोग्रामला प्रोव्हाइड करतं. कशा प्रकारे कंट्रोल करतं तर तुम्ही जे नावातच दिले कंट्रोल करणं. व्हॉट एव्हर यू राईट अ प्रोग्राम त्याला तुमच्या त्या प्रोग्रामला कंट्रोल करण्यासाठी बेसिकली फ्लो जो आहे तो कंट्रोल स्टेटमेंटने कंट्रोल केला जातो. आणि there are different statements to control your programs in Java. So the following are control statements available in Java. पहिला आहे if statement, then while, do while, for each, switch statement, break and continue. प्रत्येकाचा वेगवेगळा यूज आहे कारण की प्रत्येक स्टेटमेंट मग ते इफ असो, इफ एल्स असो, इफ एल्स लॅडर असो, नेस्टेड इफ असो, वाईल असो, डू वाईल असो, प्रत्येक कंट्रोल स्टेटमेंट त्याचं प्रत्येकाचं वेगवेगळं मिनिंग आहे आणि अकॉर्डिंग दॅट मिनिंग प्रत्येक गोष्ट वापरली जाते. सो आपण आज बघणार आहोत की इफ स्टेटमेंट कसं वर्क केलं जातं. सो इफ स्टेटमेंट द जावा इफ स्टेटमेंट इज यूज टू टेस्ट द कंडिशन. बेसिकली तुमच्या प्रोग्राममध्ये ज्यावेळेस तुम्ही कंडिशन वापरणार असाल त्यावेळेस आपण इफ स्टेटमेंट वापरतो. इफ स्टेटमेंटचा आपण सिंटॅक्स बघूया. इफ त्याच्यापुढे राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये कंडिशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमचं एज 18च्या वरती असेल तर तुम्ही ओट देऊ शकता. सो इफ एज तुम्ही एक व्हेरिएबल घेतला एज. सो इफ एज इज ग्रेटर दॅन 18 देन यू आर अलाउड टू ओट. सो इफ एज इज ग्रेटर दॅन 18 ब्रॅकेटच्या आतमध्ये सिस्टम डॉट आउट ऑफ प्रिंटर अलाउड फॉर अ ओट. आपण हे कोड करून बघूया. मी ऑलरेडी एक क्लास घेतलेला आहे कंट्रोल इफ म्हणून. क्लासच्या आतमध्ये मेन मेथड घेतली. प्रोग्रामला सेव्ह करूया. कॉपी करते, फाईलला जाऊन सेव्ह ॲज ऑल फाईल्स कंट्रोल व्ही डॉट जावा अँड सेव्ह. ओके, माझी फाईल सेव्ह झालेली. इथे बघा कंट्रोल इफ तुमच्या प्रोग्रामचं नाव दिसतंय. मी नाव बघा कसं दिलं आहे, मी कंट्रोल अंडरस्कोर आणि इफ दिलेला आहे. सो इन शॉर्ट मी दोन नाव कंबाईन केलेलं आहेत. आपण स्टार्ट करूया. एक व्हेरिएबल घेऊया आपण इथे एज नावाचा. इंट एज ज्याला मी इनिशियली 18 म्हणजे माझं एज फॉर एक्झाम्पल मी इनिशियली एज देते 20. मला काय अलाउड करायचं आहे तर तुमचं एज ग्रेटर दॅन 18 असेल तरच तुम्ही ओट देण्यासाठी अलाउड असाल. सो इफ माझे कंडिशनच्या आतमध्ये काय माझं वरती जो काय व्हेरिएबल आहे एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 हवं आहे मला. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये सिस्टीम डॉट आउट डॉट println allowed for voting. ओके, अँड द सेमिकोलन. दॅट्स इट. म्हणजे काय, इफ इज अ कीवर्ड, व्हेरिएबलचं नाव, हा जो तुम्ही आतमध्ये पार्ट लिहिणार हा तुमचा आहे कंडिशन. ही कंडिशन जर ट्रू असेल तरच तुम्ही तुमच्या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये याल, इफच्या आतमध्ये याल. ओके, याला एक्झिक्यूट करून बघूया. डेस्कटॉपच्या आतमध्ये डेमो नावाचा फोल्डर माझा प्रोग्राम आहे. सो जावा सी प्रोग्रामचं नाव आहे कंट्रोल इफ जावा. एंटर. कंपाईल करूया. ओके, कंपाईल झालं आहे. सो विल गो execute it java and control if see allow for voting. आता इथे बघा तुमच्याकडे फक्त आणि फक्त एकच कंडिशन आहे. आता इफमध्ये काय फरक आहे आणि इफ एल्समध्ये काय फरक आहे मग दोघं बघणार आहोत. आधी इफ एल्स स्टेटमेंट बघूया. द इफ एल्स स्टेटमेंट ऑल्सो टेस्ट द कंडिशन. कंडिशन चेक करते. इट एक्झिक्यूट द इफ ब्लॉक if the condition is true, otherwise else block is executed. हे बघा if कंडिशन. जर तुमच्या कोडमध्ये तुम्हाला या फॉर्ममध्ये हवा आहे ही कंडिशन चेक कर. जर कंडिशन ट्रू असेल तर पहिला ब्लॉक,
कंडिशन पहिला ब्लॉक ट्रू नसेल तर दुसरा ब्लॉक असणार आहे. सो इन शॉर्ट तुमच्याकडे 2 ऑप्शन ए आणि बी, एक तर ए बरोबर असेल किंवा बी बरोबर असेल, तुम्हाला दोघं चेक करायचे. दॅट केस आपण इफ एल्सला जातो. आणि इफसाठी काय, ज्यावेळेस तुमच्याकडे फक्त एकच ऑप्शन एचं, तुमच्याकडे बी सी अदर ऑप्शन नाही आहे, यू हॅव टू चेक ओनली वन ऑप्शन, आणि तुमच्याकडे एकच ऑप्शन असणार आहे, त्यावेळेस तुम्ही फक्त सिम्पल इफ वापरता. तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे त्यावेळेस तुम्ही इफ वापरणार आहात. ज्या तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे ए और बी, त्यावेळेस तुम्ही इफ एल्स वापरतात. ओके, सिंटॅक्स बघा, इफ कंडिशन ओपन क्लोज कर्ली ब्रॅकेट एल्स ओपन क्लोज. सो इन शॉर्ट इफ नंतर तुम्हाला हा ब्लॉक द्यावाच लागतो. सो इफ इज नथिंग बट द ब्लॉक. इफ नंतर तुमचा कंडिशन्स येते आणि कंडिशन तुमचा ब्लॉक येतो. एल्स नंतर तुम्हाला तुमचा ब्लॉक येतोय. ठीक आहे, सेम कोडला आपण चेंज करून बघूया. जर एज इज ग्रेटर दॅन 18 होतं तर आपण अलाउड केलं. व्हॉट इफ जर एज 18पेक्षा मोठी नसेल तर काय. मी एज 16 करते आणि बघूया आपण आपला प्रोग्राम वर्क होतोय का. पुन्हा एकदा कंपाईल. अगेन वी आर गोइंग टू एक्झिक्यूट इट. सी, कुठल्या प्रकारची एरर येत नाही, एक्झिक्युशन पण होतंय पण आपण आउटपुट येत नाही का. जर तो 18पेक्षा मोठा होता तर आपण अलाउड केलं, पण 18पेक्षा लहान आहे तर रिजेक्ट पण करावं लागेल. सो रिजेक्शनचं पण आपल्याकडे ऑप्शन आहे, म्हणजे आपल्याकडे सेकंड पार्ट आहे. आपल्याकडे 2 पार्ट आहे. ए, इफ इट इज ग्रेटर दॅन 18 अलाउड, और बी, इट इज लेस दॅन 18 नॉट अलाउड. सो मी एल्स पार्ट देते. एल्सच्या आतमध्ये आपण लिहूया system.out.println we can say invalid age. You can say invalid age or age is not allowed. Let's see, सेम कोडला आपण एक्झिक्यूट करून बघूया. सी, इनव्हॅलिड एज. दॅट मीन्स तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. आधी आपल्याकडे एकच ऑप्शन होतं, एज ग्रेटर दॅन 18 असेल तरच आपलं आतमध्ये जायचं होतं, आणि तुमच्याकडे 2 ऑप्शन ए आणि बी, एक तर ए किंवा एक तर बी. तुम्ही सेम कोड वर्क करू शकता. आता आपण सेम कोड बघणार आहोत इव्हन आणि ऑडसाठी. इफ द गिव्हन नंबर is even or not, right? So write a Java program to check the given number is even or odd. तर पहिले कंडिशन आपण फक्त आणि फक्त इफ घेऊया, एल्सला सोडून देऊया. सो मी डिलीट करते. माझ्याकडे एक नंबर आहे, नममध्ये 16 आहे. मी चेक करते नम. कंडिशन काय आहे इव्हन नंबरसाठीची, आलेल्या नंबरला तुम्ही जर डिवाइड केलं 2ने, नंबर इज डिवाइड बाय 2, तर इट्स अ इव्हन, राईट. सो नंबर इज डिवाइड बाय 2. फॉर द डिव्हिजन आपल्याला खालचा जो उरलेला रिमाइंडर असतो तो चेक करायचा असतो. सो फॉर दॅट रिझन आपण मॉड चेक करतो. मॉड 2 इज इक्वल 0. सो मला आधी हा पार्ट एक्झिक्यूट करायचा आहे. मी त्याला डबल ब्रॅकेटच्या आतमध्ये टाकते. नम मॉड 2. इथे माझा हा पार्टचं आन्सर जर 0 आलं तर 0 इक्वल 0 होणार आहे. दॅट मीन्स 0, आणि मग तो आतमध्ये जाईल. So I can say that इथे मी आधी व्हेरिएबल लिहिते नम प्लस म्हणजे दिलेला नंबर इज इव्हन नंबर. डोंट वरी, तुम्ही मी काय लिहिलं तुम्हाला पुढे बघायला मिळेल. आता याचं आउटपुट बघू. मी काय केलं, एक नंबर घेतलेला आहे, कंडिशन दिलेलं आहे इफ नम डिवाइड बाय 2 इज इक्वल 0 तर नंबर इज इव्हन. सो मी याला सेव्ह करते आहे. सी, 16 इज अ इव्हन नंबर. ओके, व्हॉट इफ इथे मी 17 घेतला. एक्झिक्यूट करूया. 17 इज नॉट एन इव्हन नंबर. सो बघूया आपल्या आउटपुटला काय येतं आहे. राईट, आउटपुटला काहीच येत नाही का, बिकॉज मी फक्त इथे एकच कंडिशन दिली होती. कुठली, फक्त आणि फक्त इव्हन नंबर. इव्हन नंबर असेल तरच प्रिंट कर. सेकंड ऑप्शन मला द्यावं लागेल इथे एल्समध्ये. एक तर सेकंड ऑप्शन माझं असं राहू शकतं, इट्स नॉट अ इव्हन नंबर,
ऑर वी कॅन से इट्स ऑड नंबर. जर तो इव्हन नसणार आहे तर तो ऑड असणार आहे. सो सेकंडला जाऊन मी डायरेक्टली म्हणू शकते नंबर इज अ ऑड नंबर. सो ऑड नंबर. ओके, मी फक्त एल्सचा पार्ट इथे ॲड केलेला आहे. एक्झिक्यूट करून बघूया. कंपाईल झालेला आहे. एक्झिक्यूट. 17 इज अ ऑड नंबर. सो इन शॉर्ट एकाच प्रोग्राममध्ये आपण इव्हन आणि ऑडचं बघितलं, इव्हन आणि ऑडचं लॉजिक बघितलं युजिंग अ इफ एल्स. इफ काय वापरायचं ज्यावेळेस तुमच्याकडे फक्त आणि फक्त वन टर्मच असणार आहे, एकच तुमच्याकडे ट्रू कंडिशन आहे, तुमच्याकडे एल्स पार्टच नाही आहे, तुमच्याकडे फक्त एच ऑप्शन उरलेलं असेल त्यावेळेस आपण इफ वापरतो. या तुमच्याकडे ए आणि बी दोघं पार्ट असणार आहेत त्यावेळेस आपण इफ एल्स वापरणार आहोत. ओके, दॅट्स इट. आजचं लेक्चर आपलं एवढंच होतं. बट तुम्हाला सेम कोडला फंक्शनमध्ये करून बघायचं आहे. वरी तुम्हाला एक फंक्शन ट्राय करायचं आहे. मी फंक्शनचं नाव घेते, जो काहीच रिटर्न करत नसणार आहे, वॉइड इव्हन ऑड. हे फंक्शनचं नाव आहे माझं. या फंक्शनच्या आतमध्ये मला सर्व लॉजिक लिहायचं आहे माझं. सो वॉट एव्हर लॉजिक मी इथे वापरलं आहे हे सर्व लॉजिक मी इथून काढणार. माझ्या मेथडच्या आतमध्ये माझं हे सर्व लॉजिक येणार आहे. सी, मी सर्व मेनच्या बाहेर काढले, एक मेथड लिहिली इव्हन ऑडची. इथे मला नंबर येणार आहे. एक तर हा नंबर मी क्लासचा व्हेरिएबल ठेवेल किंवा पॅरामीटराइजने याला कॉल देईल. ओके, हा कोड मी इनकम्प्लीट ठेवते बिकॉज याचा आउटपुट मला तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे. काय करायचं आहे, इव्हन ऑरचं एक फंक्शन घ्यायचं आहे. तुमचं इव्हनचं सगळं लॉजिक असणार आहे. डिक्लेअर द व्हेरिएबल आउटसाईड. सेकंड, ऑब्जेक्ट क्रिएट करून ऑब्जेक्टने मेथडला कॉल द्या. और व्हेरिएबल पॅरामीटराइजने पास करून बघा. दॅट मीन्स पॅरामीटराइज व्हेरिएबल तुम्हाला ट्राय आउट करून बघायचं आहे. पॅरामीटराइज व्हेरिएबल आपण इथे ट्राय करूया. एक तुम्हाला ऑप्शन दाखवते, इंट नम. नंबर आपण घेतलेला आहे आणि जो काही नंबर आहे तो मी ऑब्जेक्ट क्रिएट करून पाठवतो. सो माझा ऑब्जेक्ट मी क्रिएट करून घेते आधी. ओबीजे इक्वल टू न्यू कन्स्ट्रक्टरचा पार्ट अँड ओबीजे डॉट, माझ्या मेथडचं नाव दिलेलं आहे मी इव्हन ऑड. इव्हन ऑड मेथडचं नाव आहे आणि मेथडला पॅरामीटरला मी देते, फर्स्ट मी देते आहे 20, सेकंड सेम. मल्टिपल टाइम्स मी देऊ शकते, कंट्रोल व्ही. इथे मी देणार आहे 15. बिफोर गोइंग टू चेक एक नॉर्मल सिंटॅक्स टाकते मी इथे, सिस्टीम डॉट आउट डॉट println दॅट आलेला नंबर कुठला आहे, गिवन नंबर इज. अँड गिवन नंबरला मी फक्त नॉर्मली प्रिंट करते जो आपल्याला चेक करायचा आहे, प्लस देऊन नम. दॅट्स इट. सो पहिल्यांदा माझा आधी नंबर चेक होईल. सो नंबर प्रिंट होईल, तुम्हाला गिवन नंबर आलेला आहे. दॅन इट विल बी चेक इट्स इव्हन ऑर ऑड. त्याचं आउटपुट बघूया. मेक शुअर तुमचे कुठले कर्ली ब्रॅकेट मिस्टेक नको आहे. सो मी सेम कोड तुम्हाला फंक्शन थ्रू पण दाखवला. एव्हरीथिंग यू कॅन राईट इन अ मेन. मेनच्या बाहेर सी, गिवन नंबर इज 20, इव्हन नंबर इज 15, 15 इज ऑड नंबर. सो इन शॉर्ट तुम्ही एक प्रोग्राम मल्टिपल वेमध्ये लिहू शकतात. सेम तुम्ही हा जो व्हेरिएबल आहे क्लास इन्स्टन्स व्हेरिएबल घेऊन ट्राय करा. इन्स्टेड ऑफ पॅरामीटर तुम्ही आतमध्ये मेथड्स व्हेरिएबल घेऊन ट्राय करा. मल्टिपल वेमध्ये हा प्रोग्राम ट्राय आउट करून बघा अँड लेट मी नो की तुम्हाला तो किती समजला आहे. ठीक आहे, आय होप सो तुम्ही ट्राय आउट करून बघाल आणि मला त्याचे स्क्रीनशॉट सेंड करायला विसरणार नाही. सेकंड क्वेश्चन तुमच्याकडे आहे लास्टला. लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट हॅपन्स इफ स्ट्रिंग ARGS इज नॉट रिटन इन अ मेन. तुमच्या मेनमध्ये मी स्ट्रिंग ARGS नाही लिहिलं, म्हणजे काय, तुमची मेनची मेथड फक्त आणि फक्त मी एवढी लिहिली, स्ट्रिंग ARGS काढून टाकलं. राईट, आय रिमूव्ह द स्ट्रिंग ARGS. तुमची मेथड फक्त एवढी लिहिली, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. हे जर लिहिलं तर काय होतं, हे लिहून तुमचा प्रोग्राम कंपाईल आणि एक्झिक्यूट करून बघा. आय एम शुअर तुमचा प्रोग्राम कंपाईल होईल पण एक्झिक्यूट होणार नाही. का होणार नाही याचा आन्सर तुमचं JVMमध्ये आहे. सो राईट, तो व्हिडिओ बघा, तुम्हाला एक अंदाज येईल आणि याचा आन्सर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. ओके, सो थँक्यू. आजचा व्हिडिओ आपला एवढाच होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा.
अँड मेक शुअर तुमचे स्क्रीनशॉट मला पाठवायला विसरू नका. थँक्यू.